बघा मित्रांनो, आता आपला हा तिसरा व्हिडिओ. मागच्या 2 व्हिडिओ आपण बघितले. आता तिसऱ्या व्हिडिओमध्ये बघा आपण आपल्या विषयाच्या अगदी जवळपर्यंत पोहोचत आहोत. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हे आपल्या विषयाचं नाव आहे. याचा अर्थ 1 मिनिटात समजून देतो, मग आपण पुढे जाऊ. बुक म्हणजे पुस्तक. आता शब्दशः हा अर्थ घ्यायचा नाही, हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये समजवलं. बुक म्हणजे पुस्तक. आता कोणतं पुस्तक? की ज्या पुस्तकात, ज्या वहीमध्ये, ज्या रजिस्टरमध्ये आपण व्यवहारांची नोंद करणार. व्यवहार काय असतं हे मी तुम्हाला समजावून सांगितलं. नोंद काय असतं तर त्या व्यवहारांची कुठतरी नोंद करून ठेवणं. जिथे आपण नोंद करतोय ती वही म्हणजे ज्याला आपण म्हटलंय बुक्स कीपिंग, ते सांभाळून ठेवणं. फक्त लिहून कुठतरी टाकून देणं असं नाही, तर ते सांभाळून ठेवणं. अँड अकाउंटन्सी, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. अकाउंटन्सी म्हणजे लेखाकरण. लेखाकरण म्हणजे काय? अकाउंटिंग. अकाउंटन्सी म्हणजे काय? तर जे काही व्यवहार आपल्या व्यवसायात होतील त्या व्यवहारांची त्या रजिस्टरमध्ये नोंद करणं म्हणजे अकाउंटिंग करणं होतं. आणि ते अकाउंटिंग केलेलं पूर्ण रजिस्टर व्यवस्थित सांभाळून ठेवणं त्याला म्हणतात बुक कीपिंग. म्हणजे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, व्यवहारांची नोंद करणं आणि ते सांभाळून ठेवणं याला म्हणतात बुक कीपिंग. आणि ते आपल्याला शिकायचं आहे. तर बघा मित्रांनो, इथं कसं असतं, जर समजा आपल्याला अकाउंटिंग जर शिकायचं आहे तर आपल्याला नोंद करता आली पाहिजे. नोंद कसली करतो आपण? ट्रान्झॅक्शनची. बघा मी समजावून सांगतो. सगळ्यात पहिले काय होतं? ट्रान्झॅक्शन होतं. सगळ्यात पहिले होतं ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार. सगळ्यात पहिले होतो व्यवहार. व्यवहार झाल्यानंतर त्या ट्रान्झॅक्शनची आपल्याला नोंद करायची असते. त्या ट्रान्झॅक्शनची होत्यानंतर मग नोंद. आणि ही नोंद करणं म्हणजेच अकाउंटिंग करणं. आणि आपल्याला तेच तर शिकायचं आहे. आपल्याला अकाउंटिंग करणं, नोंद करणं शिकायचं आहे. मग नोंद करणं आपण कसं शिकणार? तर आपल्याला सगळ्यात अगोदर ते व्यवहार काय झालेला आहे ते समजलं पाहिजे. मी तुम्हाला शिकवलं होतं मागच्या लेक्चरमध्ये व्यवहाराची मी तुम्हाला व्याख्या पण सांगितली की 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तीमध्ये पैशांची किंवा मालाची जर देवाणघेवाण जर होत असेल तर व्यवहार होतो. मग अशा व्यवहारांची नोंद केली जाते. आणि कधी पण लक्षात ठेवा, आपण जे नोंदी करणार त्या बिझनेसच्या नोंदी आपण करतो. बिझनेसमॅनच्या नोंदी करत नाही. मालकाच्या नोंदी आपण करत नाही. मालकाची एंट्री करत नाही. आपण बिझनेसमध्ये जर काही घडलं असेल तरच ती नोंद आपण करणार. तर आपल्याला ही नोंद एंट्री करणं जमलं पाहिजे. तर हे कसं जमेल? तर परत परत सांगतोय, जर तुम्हाला एंट्री करता येऊन गेली तर तुम्हाला अकाउंटिंग जमून गेलं. इतकं सिंपल आहे. मग ही एंट्री करण्याची काही पद्धत आहे की नाही? मी तुम्हाला पहिल्या लेक्चरला सांगितल्याप्रमाणे ही नोंद कोणी कशाही पद्धतीने करेल तर चालत नाही. याला एक प्रॉपर मेथड दिली आहे, डबल एंट्री सिस्टीम. लक्षात घ्या, शब्दांकडे व्यवस्थित लक्ष द्या. डबल एंट्री सिस्टीम. आता डबल एंट्री सिस्टीम म्हणजे नेमकं कसं? एक सिंगल एंट्री सिस्टीम पण असतं. लक्षात घ्या. सिंगल एंट्री सिस्टीम पण आहे. बघा थोडंसं पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला परत घेऊन जातो. बिझनेसमॅन व्यावसायिक बिझनेस का करतो? नफा कमवण्यासाठी. मग नफा झाला की नाही हे कसं कळेल? तर प्रत्येक व्यवहाराची नोंद करावी लागेल. मग नोंद केल्यानंतर इन्कम मधून एक्सपेन्सेस लेस करा, घेणं देणं काय आहे ते चेक करा आणि त्यावरनं नफा शोधून काढा. तर 2 सिस्टीम अकाउंटिंगच्या आहेत. एक डबल एंट्री सिस्टीम आहे, एक सिंगल एंट्री सिस्टीम आहे. मग तुम्हाला जर प्रॉपर अकाउंटिंग जर करायचंय तर तुम्हाला ही जी डबल एंट्री सिस्टीम आहे, डबल एंट्री सिस्टीमनेच तुम्हाला अकाउंटिंग करावं लागेल. डबल एंट्री सिस्टीमने तुम्हाला अकाउंटिंग करावं लागेल. सिंगल एंट्री सिस्टीम
अकाउंटिंग मध्ये मान्य नाही. काय असतं मी समजून सांगतो, दोघांमधला फरक समजवतो. एक दोन उदाहरण एकदम सिंपल देईल, तेव्हा तुम्हाला लक्षात येऊन जाईल. बघा पूर्वीच्या काळी काय होतं, मुनीम जे असायचे ते काय करायचे, त्यांच्याकडे वही असायची, त्याला ते अगोदर चोपडी म्हणत होते. तर याच्यामध्ये ते काय करायचे, सिंगल एंट्री सिस्टीमने नोंद करायचे. सिंगल एंट्री सिस्टीम म्हणजे काय, तर फक्त रोख पैसे आले की गेले याची नोंद, आणि उधारीवर जर काही व्यवहार झाला असेल तर ह्या व्यवहारांची नोंद ते करत होते. म्हणजे काय करायचे, सिंपल हे एक कॅश अकाउंट म्हणजे पैशांसाठी काय झालं, जर पैसे आले तर ते इथे ऍड करत होते आणि पैसे गेले तर इथून ते लेस करत होते. नोंद ते करत होते बरोबर आहे, पण पैसे आले तर काय करत होते, ऍड, आणि पैसे गेले तर लेस. म्हणजे एका व्यवहाराची एकच नोंद, आणि जास्तीत जास्त झालंच तर उधारीच्या व्यवहाराची नोंद ते सेपरेट करत होते. कारण ज्याच्याकडनं घ्यायचे पैसे किंवा ज्याला द्यायचे ते लक्षात नाही राहणार म्हणून ते लिहून ठेवत होते. पण ती पण सिंगल एंट्री सिस्टीमनेच, लक्षात घ्या. कारण रोखीचा व्यवहार असेल तर पैसे येतील किंवा जातील ही एकच नोंद ते करायचे, आणि जर रोखीचा व्यवहार नसेल तर उधारीचा व्यवहार होता, तर उधारीच्या व्यवहारामध्ये कोणाला पैसे द्यायचे किंवा कोणाकडनं घ्यायचे फक्त एवढंच लिहायचे. म्हणजे सिंगल एंट्री सिस्टीमनेच ते नोंद करत होते. पण सिंगल एंट्री सिस्टीम अकाउंटिंग मध्ये मान्य नाही. आपल्याला शिकायची डबल एंट्री सिस्टीम. आता बघा एक उदाहरण बघू आपण. जर आपण 10,000 रुपयांचं एक लॅपटॉप खरेदी केलं, तर इथे हे काय करत होते, अगोदरच्या काळात फक्त 10,000 रुपये गेले आपल्याकडून म्हणून आपल्या कॅश मधून 10,000 रुपये लेस करून टाकत होते. पण आता सिंगल एंट्री सिस्टीम नाही, लुका पॅसिव्हवालीने डबल एंट्री सिस्टीमचे नियम बनवून दिलेले आहेत. तर याने काय समजवलेलं आहे, एकदम सिंपल आहे बघा, लवकर समजेल. इथे काय झालं, लॅपटॉप खरेदी केल्यानंतर फक्त पैसे गेले म्हणून नोंद केली, तर आपल्या डबल एंट्री सिस्टीम मध्ये काय करायचंय, पैसे गेली याची नोंद सेपरेट करायची आहे, आणि लॅपटॉप पण तर आपल्याकडे आलाय की नाही, तर लॅपटॉपची पण आपल्याला नोंद करायची आहे. बस इतकं सिंपल आहे. जर समजा तुम्ही एखादा तुमचा मोबाईल विकला, गाडी विकली, तर अगोदर काय करत होते, ते पैसे आले म्हणून फक्त इथे ऍड करत होते. आता आपल्या डबल एंट्री सिस्टीम मध्ये काय करायचंय, पैसे आले म्हणून ऍड तर करायचंय, त्याचसोबत आपल्याकडनं गाडी गेली किंवा मोबाईल गेला याची पण नोंद करायची आहे. म्हणजे प्रत्येक व्यवहारामध्ये दोन बाजू असणं आवश्यक आहे. काहीतरी येईल काहीतरी जाईल. जर उधारीचा व्यवहार असेल तर उधारी कोणाला दिलं किंवा कोणाकडनं घेतलं त्याचं नाव येईल, पण दोन बाजू असणं आवश्यक आहे. मी तुम्हाला स्टार्टिंग पासून समजवतोय, कोणताही व्यवहार करण्यासाठी कमीत कमी दोन व्यक्तींची आवश्यकता असते. कमीत कमी दोन व्यक्तींची आवश्यकता असते, एक घेणारा आणि एक देणारा. तसंच अकाउंटिंग मध्ये सुद्धा त्या व्यवहाराची नोंद करताना दोन बाजू आपल्याला काढता आल्या पाहिजे, एक डेबिट बाजू आणि एक क्रेडिट बाजू. हे आपण थोड्या वेळाने लगेच तुम्हाला मी क्लिअर करून देतो. पण अगोदर पूर्ण माइंड सेट करून घ्या की आपल्याला त्या नोंदी करायच्या आहेत त्या डबल एंट्री सिस्टीमने करायच्या आहेत. आणि जर तुम्हाला डबल एंट्री सिस्टीमने अकाउंटिंग जर जमलं तर तुम्हाला डबल एंट्री सिस्टीमने जर तुम्हाला नोंद करता आली तर तुम्हाला अकाउंटिंग जमून गेलं. आणि तेच तर आपण शिकण्यासाठी इथे आलेलो आहोत, बरोबर आहे. तर आता बघा मित्रांनो, डबल एंट्री सिस्टीमने नोंद केव्हा करता येईल आणि कशी करता येईल हे अगोदर समजणं महत्वाचं आहे. मग डबल एंट्री सिस्टीम काय आहे, डबल म्हणजे दुय्यम नोंद पद्धत असते. म्हणजे एका व्यवहाराची कमीत कमी दोन ठिकाणी नोंद केली जाते, त्याला डबल एंट्री सिस्टीम म्हणतात. जर समजा आपण आपल्या सालदारला 5,000 रुपये पगार दिला, तर याची नोंद करताना आपल्याला दोन बाजू काय करायचे आहेत. 5,000 पगार दिला म्हणजे आपण पगार सॅलरी दिली, एक सॅलरी हे एक अकाउंट झालं, आणि त्यानंतर आपल्याकडनं पैसे पण गेले तर कॅश हे एक अकाउंट झालं. तर सॅलरी मध्ये पण नोंद करा आणि कॅश मध्ये पण नोंद करा, म्हणजे खर्च वाढवा आणि पैसे गेले म्हणून पैसे कमी करा. एकाच वेळेला दोन ठिकाणी नोंद होते बघा, खर्च वाढतोय आणि पैसे गेले म्हणून पैसे कमी होत आहे. मग दोन ठिकाणी याचा परिणाम करतोय, त्याला म्हणतात डबल एंट्री सिस्टीम. इतकं समजतंय. अगोदरच्या काळात काय होतं,
फक्त पैसे कमी झाले याची नोंद करून टाका आणि खर्च काही लिहू नका, असं अगोदर चालत होतं. म्हणजे जिथे पैसे कमी झाले तिथे लिहायचं सॅलरी दिली, ते पैसे ऑटोमॅटिक कमी होऊन गेले. तर आपल्याला ते नाही अकाउंटिंग बघायचंय. प्रॉपर मेथड जी आहे अकाउंटिंगची ती आपल्याला शिकायची, डबल एंट्री सिस्टीम. आणि ही डबल एंट्री सिस्टीम समजण्यासाठी तुम्हाला लुका पॅसिओलीने सांगितलेले 3 नियम, फक्त 3 नियम जर तुम्हाला समजले तर तुम्हाला कोणतीही एंट्री करता येईल. जगात करोडो प्रकारच्या व्यवहार होतात, कितीही मोठ्या प्रकारचे व्यवहार असू द्या, ह्या 3 नियमांच्या बाहेर नोंद होत नाही. मग 3 नियम कोणते कोणते? तर पहिलं आहे पर्सनल अकाउंट. ऍक्च्युली जर बघायला गेलं तर हे 2च नियम आहेत, पर्सनल आणि इम्पर्सनल. पण इम्पर्सनलचे 2 भाग केलेले आहेत, म्हणून टोटल 3 भाग झालेले आहेत. ते समजण्याकरता 3च आपण नियम बघतो. त्याला गोल्डन रूल्स म्हणतात. त्याला म्हणतात गोल्डन रूल्स. 3 आहेत, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. मी तुम्हाला इथे फळ्यावर क्लिअर करून देतो. पुन्हा एक वेळा 1 मिनिटात मी रिवाइज करतो. आपल्याला जर अकाउंट विषय आपण जर घेतलेला आहात तर आपल्याला अकाउंटंट बनायचं आहे. अगोदर हे डोक्यात फिक्स करून ठेवा. अकाउंटंट कोण बनेल? ज्याला प्रत्येक व्यवहाराची नोंद करता येईल तो बनेल अकाउंटंट. आणि नोंद केव्हा आणि कशी करायची आहे? डबल एंट्री सिस्टीमने नोंद करायची आहे, प्रॉपर सिस्टीमने. आणि ज्याला ही नोंद करता आली तो अकाउंटंट बनून गेला. आणि तेच ध्येय आपल्याला प्राप्त करायचं आहे की आपल्याला अकाउंटंट बनायचं आहे आत्ताच 11वी मध्येच, आणि ते पण पुढच्या 8 दिवसात. तर प्रत्येक व्यवहाराची नोंद आपल्याला करता आली पाहिजे. मग याच्याकरता आता जे नियम तुम्हाला सांगितले ते जरा फळ्यावर मी तुम्हाला क्लिअर करून देतो. सगळ्यात अगोदरच पहिला नियम तुम्हाला मी सांगितला, पर्सनल अकाउंट. दुसरा सांगितला रिअल अकाउंट. आणि तिसरा आहे नॉमिनल अकाउंट. बघा तिघं तुम्हाला मी इथे लिहून दिले, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. जर ऍक्च्युअल जर बघितलं तर हा पहिला आणि हा दुसरा इम्पर्सनल अकाउंट हे 2च नियम होते. या 2 मध्ये जो दुसरा आहे त्याच्यामध्ये हा रिअल आणि हा नॉमिनल असे भाग केलेले आहेत. शिकायचे हे 3 आहेत. मग आपण इम्पर्सनल हे न घेता डायरेक्ट हे 3 आपण ऍडजस्ट करत आहोत. आणि लक्षात घ्या, या नियमांना म्हटलं जातं गोल्डन रूल्स. याला म्हणायचं असतं गोल्डन रूल्स. आता हे गोल्डन रूल्स कोणते कोणते सांगितले? पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. तर बघा आता आपल्याला अकाउंटंट बनायचं आहे. अकाउंटंट केव्हा बनणार? जेव्हा आपल्याला कोणत्याही प्रकारच्या व्यवहाराची नोंद करता येईल तेव्हा आपण बनणार अकाउंटंट. मग कोणत्याही व्यवहाराची नोंद करण्याकरता तुम्हाला हे 3 नियम लक्षात असणं आवश्यक आहे. मग 3 नियम तुम्ही कधी वापरणार? तर मराठीमध्ये पुढे लिहितो. पर्सनल अकाउंट केव्हा वापरणार? जेव्हा त्या व्यवहारात व्यक्ती किंवा संस्था संबंधी पर्सनल अकाउंट केव्हा वापरणार? जर त्या व्यवहारामध्ये व्यक्ती किंवा संस्थेचा संबंध येत असेल तेव्हा आपल्याला पर्सनल अकाउंट वापरायचं आहे. रिअल अकाउंट केव्हा वापरणार? मालमत्ता संबंधी. रिअल अकाउंट केव्हा वापरणार?
मालमत्ता संबंधी. शब्दार्थांमध्ये तुम्हाला याचा अर्थ मी समजवला होता, ऍसेट्स. परत समजून सांगतो, मालमत्ता कशाला म्हणतात. मालमत्ता म्हणजे अशी वस्तू जी आपण आता वापरत आहोत आणि भविष्यात तिथून पैसा आपल्याला निर्माण होईल, त्याला म्हणणार आपण मालमत्ता. शब्दार्थ जी मी व्याख्या सांगतोय त्या व्याख्या जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. मालमत्ता कशाला म्हणतात बघा, मालमत्ता कशाला म्हणतात, जी वस्तू भविष्यात पैसा निर्माण करून देईल त्याला म्हणणार आपण मालमत्ता. आणि तिसरा आणि शेवटचा नियम आहे नॉमिनल अकाउंटचा. तो कशा संबंधित आहे बघा, खर्च व फायद्यासंबंधी. शेवटचं जे अकाउंट आहे ते आहे खर्च व फायद्यासंबंधी. हे 3 अकाउंट, अजून यांचे नियम आपण बघितलेले नाहीत, नियम तुम्हाला मी आता लिहून देणार आहे. हे 3 अकाउंट आपल्याला समजले पाहिजे. 3 अकाउंट कोणते कोणते आहेत, पहिला पर्सनल अकाउंट, दुसरा रिअल अकाउंट, तिसरा नॉमिनल अकाउंट. डायरेक्ट रटून टाका, झोपेतनं जरी उठवलं की गोल्डन रूल्स अकाउंटचे 3 कोणते कोणते आहेत सांगा, तर हे गोल्डन रूल्स आहेत, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. आता यांचे जे रूल्स आहेत ते रूल्स आपण क्लिअर करणार आहोत. यांचे रूल्स काय आहेत बघा, तिघांचे रूल्स वेगळे वेगळे आहेत. आपल्याला ते रूल्स अगोदर समजणं महत्वाचं आहे. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की नोंद कोणाची होते, ज्याचा व्यवहार झालेला असेल त्याची नोंद होईल. ज्याचा व्यवहार झाला असेल त्याची नोंद होईल. मग प्रत्येक व्यवहार करताना कमीत कमी किती व्यक्ती असले पाहिजे, 2. तसंच त्या व्यवहारात 2 बाजू असणं महत्वाचे असतात. मग ते 2 बाजू म्हणजे एक डेबिट बाजू आणि एक क्रेडिट बाजू. मग गोल्डन रूल्स हेच सांगतंय की प्रत्येक व्यवहारामधली डेबिट बाजू आणि क्रेडिट बाजू शोधून काढा आणि त्यानंतर त्याची नोंद करा डबल सिस्टीमने. एक डेबिट बाजू, एक क्रेडिट बाजू, याला म्हणतात डबल एंट्री सिस्टीम. तर बघा, पर्सनल अकाउंट व्यक्ती व संस्था संबंधी आहे. तर नियम काय आहे, डेबिट द रिसिव्हर, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिसिव्हरचा अर्थ होतो घेणारा. शब्दार्थामध्ये मी क्लिअर करून दिलेला आहे. रिसिव्हर म्हणजे घेणारा आणि गिव्हर म्हणजे देणारा. बघा, एकदम सिंपल झालं. पर्सनल अकाउंट कोणा संबंधित आहे, व्यक्ती व संस्था, व्यक्ती किंवा संस्था संबंधी. मग तो व्यक्तीचा संबंध जर त्या व्यवहारामध्ये येत असेल, म्हणजे नोंद करताना व्यक्तीचं नाव जर लिहावं लागणार असेल, तर तो व्यक्ती नेमका काय करतोय बघा, तर व्यक्ती 2च काम करेल, एक तर काहीतरी घेईल किंवा काहीतरी देईल. मग तो घेणारा आहे की देणारा आहे एवढं तुम्ही फक्त क्लिअर करा. नंतर मग तो रिसिव्हर आहे का गिव्हर आपण चेक करू आणि मग त्याच्यावर डेबिट करायचं की क्रेडिट करायचं हे समजू. मी डेबिट क्रेडिटवर फोकस जास्त करणार आहे, कारण पूर्ण अकाउंटिंग हे डेबिट क्रेडिटवर डिपेंड आहे. जर तुम्हाला डेबिट क्रेडिट जर करता येऊन गेलं तर एंट्री करता येऊन गेली, नोंद करता येऊन गेली, नोंद करता येऊन गेली, मग आपण अकाउंटंट बनून गेलो. दुसरं आहे रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचा नियम काय बघा, डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. कम्स इन म्हणजे आपल्याकडे आले आणि गोज आउट म्हणजे आपल्याकडून गेले. रिअल अकाउंटचा नियम आहे, रिअल म्हणजे जे वास्तविक आहेत ते. रिअल म्हणजे काय, जे वास्तविक आहे ते. कोणा संबंधित आहे, मालमत्ता संबंधित. मालमत्ता कशाला म्हणतात, रटून घ्या माझ्या मागे मागे. मालमत्ता कशाला म्हणतात, जी वस्तू भविष्यात पैसा निर्माण करून देईल त्याला म्हणणार मालमत्ता. जी वस्तू भविष्यात पैसा निर्माण करून देईल त्याला म्हणणार आपण मालमत्ता.
मग ही मालमत्ता संबंधी आहे. आता याच्यामध्ये काय काय येतं मी तुम्हाला सांगतोय, याच्यामध्ये अजून काय काय येणार आहे ते पण आपण क्लिअर करू. एक हे समजल्यानंतर तुम्हाला इकडे 2 मिनिटात मी समजावून सांगेल शॉर्ट मध्ये, नंतर डीप मध्ये अजून एक लिहून देईल. मालमत्ता कशाला म्हणणार, जी वस्तू भविष्यात पैसा निर्माण करून देईल त्याला म्हणणार आपण मालमत्ता. सांगूनच देतो काय काय येतं. यांच्यामध्ये काय काय येतं, भविष्यात पैसा निर्माण करून देईल म्हणजे समजा आपल्या दुकानात असलेलं लॅपटॉप किंवा आपली स्वतःची असलेली बिल्डिंग, बरोबर आहे. त्यानंतर दुकानातलं असलेलं फर्निचर किंवा आपल्या दुकानात जो माल शिल्लक आहे तो गुड्स, त्यानंतर आपल्याकडची शिल्लक असलेली कॅश किंवा बँकेत असलेला आपला बॅलन्स, त्यानंतर आपल्याकडे गाडी असेल म्हणजे व्हेकल ETC. इतकं सफिशियंट समजण्यासाठी की मालमत्ता कशाला म्हणणार, की जी वस्तू भविष्यात पैसा निर्माण करून देईल त्याला म्हणणार आपण मालमत्ता. म्हणजे लॅपटॉप आहे, बिल्डिंग आहे, फर्निचर आहे, माल आहे, कॅश आहे, बँक बॅलन्स आहे, व्हेकल आहे. तर ह्या वस्तू बघा, कॅश आणि बँक बॅलन्स जर सोडला तर बाकी वस्तू अशा आहेत की ते आपण वापरतो आहोत आणि पुन्हा आपण त्याला वापरून विकू शकतो सेकंड हँड, तर आपण त्याला म्हणणार मालमत्ता. गुड्स कशाला म्हणतात, गुड्स आपण वापरून विकू शकत नाही. गुड्स म्हणजे काय, माल. आपला जो व्यवसाय आहे, ज्या वस्तूचा आपण खरेदी विक्रीचा व्यवसाय करत आहोत त्याला म्हणणार आपण माल. जर समजा आपल्या दुकानामध्ये आज 1 लाख रुपयांचा माल जर पडलेला असेल तर आपण तो कधी ना कधी विकणार, तर भविष्यामध्ये पैसा निर्माण होईल तर आपण त्याला रिअल अकाउंट मध्ये ट्रान्सफर केलेलं असतं. तर पर्सनल अकाउंट म्हणजे नेमकं काय, पर्सनल अकाउंट व्यक्ती व संस्था संबंधी आहे. समजा मी इथे माझं नाव घेतलं आनंद. जर समजा एखाद्या व्यवहारामध्ये माझं नाव लिहिण्याची गरज पडत आहे तेव्हा तिथे पर्सनल अकाउंटचा नियम लागेल. तुम्ही सर म्हणणार आता सर प्रत्येक व्यवहारात तर व्यक्ती असतोच, तर प्रत्येक व्यवहारामध्ये पर्सनल अकाउंट लागलाच पाहिजे. नाही, व्यक्तीचा संबंध केव्हा येईल, एका मिनिटात सांगतो. जर समजा मी तुमच्याकडून 2000चा माल रोख खरेदी केला तर काय होतंय, तुम्ही मला माल दिला, माझ्याकडनं 2000 रुपये तुमच्याकडे आले, माझं नाव लिहिण्याची तुम्हाला गरज पडणार आहे का? तुम्ही माल दिला, तुम्हाला पैसे मिळाले, व्यवहार संपला, माझं नाव लिहून ठेवण्याची तुम्हाला काही आवश्यकता नाही. तेव्हा माझं नाव कुठे येतंय का, नाही येते. पण तोच 2000चा माल जर मी उधार खरेदी केला, तुम्ही सांगितलं की हा आनंद सर आलेले, त्यांना उधार माल द्यायला काही हरकत नाही, मग तुम्ही मला काय केलं, 2000चा माल उधार दिला, सोडून देणार का पैसे, नाही सोडणार. मग तुम्ही काय करणार, माल गेले म्हणून एक नोंद करणार आणि आता पैसे आलेत का तुमच्याकडे, नाही आले, तेव्हा तुम्ही पैसे नाही आल्यामुळे माझं नाव लिहून ठेवणार. तेव्हा माझं नाव लिहिण्यासाठी तुम्हाला पर्सनल अकाउंटची गरज भासेल. ते आपण हळूहळू पूर्ण क्लिअर करू. अजून काय काय येऊ शकतं, समजा टाटा लिमिटेड किंवा रिलायन्स लिमिटेड, त्यानंतर समजा MG कॉलेज, PVM कॉलेज किंवा मिलाप स्टोर्स ETC. जर व्यवहाराची नोंद करताना जर आपल्याला यांचे नाव जर लिहिण्याची गरज जर पडत आहे तर असं करताना आपल्याला पर्सनल अकाउंटचा नियम वापरावा लागेल. समजा आपण मिलाप स्टोर्स वरनं एक 10,000ची आपण खरेदी केली कपड्यांची, 10,000 रुपये आपण त्यांना रोख देऊन टाकले आणि कपडे घेऊन आलो, तर आपण घरी आल्यानंतर पैसे गेले म्हणून नोंद करा आणि खर्चही कपड्यांचा म्हणून खर्चाची नोंद करा. मिलाप स्टोर्सचं कुठे नाव देण्याची गरज पडते का, नाही, तेव्हा पर्सनल अकाउंट वापरण्याची गरज नाही. पण लक्षात घ्या, जर तेच 10,000चे कपडे आपण जर उधार खरेदी केले असतील
तर उधार खरेदी केल्यानंतर कपडे तर आले आपल्याकडे, खर्च तर वाढलेला आहे, पण पैसे पण गेलेले नाहीयेत. तर का बरं नाही गेले? कारण मिलाप स्टोअर्स वाल्याकडनं आपण ते उधारीवर खरेदी केलं. मग आपल्याला ते कधीतरी पैसे द्यावे लागणार आहेत, तर त्यांचं नाव आपण आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवणार. तर त्यांचं नाव देण्यासाठी मिलाप स्टोअर्स ही एक संस्था आहे, तर त्यासाठी आपल्याला पर्सनल अकाउंटचा नियम लिहावा लागतो. इतकं लक्षात घ्या. आता बघा, तुम्हाला मी एक सांगितलं, बँकेत जे पैसे शिल्लक आहेत ते आपली ऍसेट्स आहेत, पण फक्त बँकेचं नाव जर आलं तर आपण त्या ठिकाणी आपल्याला पर्सनल अकाउंटचा नियम लागतो. समजा स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, देना बँक असेल, आयडीबीआय बँक असेल, बँकेचं नाव जर येत असेल तर ती संस्था आहे, तेव्हा तुम्हाला पर्सनल अकाउंटचा नियम लागेल. पण बँकेत जे आपल्या खात्यात जे पैसे शिल्लक आहेत ते आपली मालमत्ता असते. हे अगोदर लक्षात घ्या. पूर्ण मी क्लिअर करून देईल, काळजी करू नका. आता शेवटचं अकाउंट आहे नॉमिनल अकाउंट. आता नॉमिनल अकाउंट काय असतं बघा, खर्च व फायद्यासंबंधी आहे. म्हणजे काय तर बघा, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. आता एक्सपेन्सेस आणि लॉसेस म्हणजे काय, खर्च आणि नुकसान. खर्च आणि नुकसान, एक्सपेन्सेस लॉसेस मध्ये काय फरक आहे शब्दार्थामध्ये मी क्लिअर करून दिलं होतं, परत समजून देईल. इन्कम अँड गेन म्हणजे आपलं उत्पन्न. इन्कम अँड गेन म्हणजे आपलं उत्पन्न. आता याच्यामध्ये काय येईल ते पण आपण समजून घेऊ. अगोदर एक्सपेन्सेस आणि लॉसेस मधला फरक समजावून सांगतो. एक्सपेन्सेस लॉसेस, जर समजा आपण मिलाप स्टोअर्सवरून 10,000 रुपयांचे कपडे खरेदी केले होते, तर पैसे तर गेले पण काहीतरी मिळाले त्या बदल्यात, तर हा खर्च आहे, बरोबर आहे. पण समजा 10,000 रुपये आपल्या दुकानात समजा फायर झालं, आग लागली आणि 10,000 रुपयांचा माल जळाला, तर माल तर गेला पण काही बेनिफिट मिळालाय का? काहीच नाही मिळाला, तर त्याला म्हणणार आपण नुकसान. म्हणजे जर समजा पैसे देऊन काही बेनिफिट जर मिळतोय तर तो खर्च आहे. जर समजा सालदार असेल, आता सालदार जर आहे तर आपण त्याला 10,000 पगार दिला, 5,000 पगार दिला, तर महिनाभर त्याच्याकडनं आपल्याला बेनिफिट मिळालेला आहे, काहीतरी आपल्याला बेनिफिट मिळालेला आहे, तर आपण याला खर्च म्हणणार. जर समजा आपण तेच 5,000 रुपये आपल्याकडनं हरवले, तर बेनिफिट काहीच नाही मिळालं पण 5,000 रुपये गेले, तर आपण त्याला म्हणणार लॉस. क्लिअर करून घ्या. आता याच्यानंतर पैसे गेले म्हणजे प्रत्येक वेळेस खर्च आहेच असं नाही, ते पण तुम्हाला मी क्लिअर करून देतो. समजा आपण एक 20 रुपयाचा ही मार्कर खरेदी केलं, तर हा मार्कर मी वापरण्याकरता घेतलेला आहे, विकण्याकरता नाही. तर यातनं भविष्यातनं काही मला पैसा निर्माण होणार आहे का? नाही, तर ही मालमत्ता नाही. तर मग तो झाला खर्च. आणि समजा हे जर मी विकण्याकरता आणले असेल 10 मार्कर, तर माझ्याकडे माल होऊन जाईल, मग तेव्हा ती मालमत्ता होऊन जाते. हे तुम्हाला मी क्लिअर करून देईल. जर समजा जी वस्तू आपण आपल्या उपयोगाकरता आणलेली आहे, वापरण्याकरता आणलेली आहे, आणि त्यानंतर त्याचे काहीच पैसे वसूल होणार नसतील, तर तो खर्च आहे. आणि जर वापरल्यानंतर विकता येईल, जसा मोबाईल आहे, मारुती कार आहे, टू व्हीलर आहे, तर ती आपली मालमत्ता असते. आपण हळूहळू क्लिअर करणार आहोत. तर आता खर्च नुकसान मध्ये काय काय येतं तर लक्षात घ्या. खर्च मध्ये काय काय येईल? सॅलरी दिली, आपला खर्च आहे. रेंट पेड, हा खर्च आहे. त्यानंतर आपण इंटरेस्ट दिलं, इंटरेस्ट पेड खर्च आहे. आता हे सर्व खर्च. आता इन्कम मध्ये काय काय येऊ शकतं? कमिशन रिसिव्ड, म्हणजे बघा सॅलरी, रेंट, इंटरेस्ट, कमिशन जर दिलं असेल तर खर्च आहे आणि मिळालं असेल तर इन्कम आहे. एकदम सिंपल आहे. नंतर ब्रोकरेज,
जर याची लिस्ट जर बनवायला गेलो तर आत्ताच्या आत्ता आपण 50-70 नाव मी लिहू शकतो, पण जे जे महत्वाचे आहेत ते मी सांगतो. यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट, जाहिरातीचा खर्च, नंतर डिस्काउंट एक्सेट्रा इत्यादी प्रकारचे आपण वेगवेगळे खर्च बघतो आहोत. तर हे तुमचे 3 अकाउंट्स आहेत, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. पर्सनल अकाउंट व्यक्ती व संस्था संबंधी आहे, त्याच्यामध्ये हे उदाहरणं येतील. रिअल अकाउंट मालमत्ता संबंधी आहे, त्याचे हे उदाहरणं आहेत. मालमत्ता कशाला म्हणणार? जी वस्तू भविष्यात पैसा निर्माण करून देईल त्याला म्हणणार आपण मालमत्ता. नॉमिनल अकाउंट खर्च व फायदा संबंधी आहेत, त्यांचे उदाहरणं इथे आहेत. पर्सनल अकाउंट केव्हा वापरणार? जेव्हा व्यक्ती व संस्थेचा संबंध व्यवहारात येत असेल तरच वापरणार. नियम काय? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. जर समजा माझं नाव जर एंट्री मध्ये लिहावं लागणार असेल तर मग हे चेक करा फक्त की आनंद हा व्यक्ती तिथे काहीतरी घेणारा आहे की देणारा आहे, हे लक्षात घ्या. जर घेणारा असेल तर रिसिव्हर, देणारा असेल तर गिव्हर. मग रिसिव्हर समजलं तर डेबिट करा, गिव्हर समजलं क्रेडिट करा. आणि बस तुम्हाला हे जर समजलं डेबिट आणि क्रेडिट तर तुम्हाला एंट्री जमून गेली. रिअल अकाउंट केव्हा वापरणार? मालमत्ता संबंधी. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. केव्हा वापरतो? मालमत्ता कशाला म्हणणार? जी वस्तू भविष्यात पैसा निर्माण करून देईल त्याला म्हणणार मालमत्ता. मग अशी वस्तू म्हणजे कोणते कोणते? लॅपटॉप, बिल्डिंग, फर्निचर, कॅश आहे, व्हेकल आहे, मोबाईल आहे, तर मशिनरी आहे, ह्या आपल्या मालमत्ता आहे. तर ही मालमत्ता समजा आपली शेती पण आहे, प्लॉट असेल, तर हे भविष्यात काहीतरी पैसा निर्माण करून देईल विकल्यानंतर, तर आपण त्याला म्हणणार मालमत्ता. तर ही मालमत्ता जर आपण खरेदी विक्री केली असेल, अशी मालमत्ता काही खरेदी विक्री झाली असेल तर आपण तेव्हा रिअल अकाउंटचा नियम वापरणार. आणि काय होईल रे खरेदी विक्री करताना? अशी मालमत्ता एक तर आपल्याकडे येईल किंवा आपल्याकडनं जाईल. आली असेल तर कम्स इन, गेली असेल तर गोज आउट. कम्स इन असेल तर डेबिट, गोज आउट असेल तर क्रेडिट. आणि डेबिट क्रेडिट जमलं म्हणजे एंट्री जमली म्हणजे आपण अकाउंटंट बनलो. नॉमिनल अकाउंट शेवटचा अकाउंट आहे, खर्च व फायद्या संबंधी आहे. हे खर्च आणि हे फायदे आहेत. तर डेबिट ऑल एक्सपेन्स अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. आता खर्च आहे की फायदा हे आपल्याला ओळखता येईल ओळखता, नाही आलं तर मी समजून देईल. सॅलरी देतोय, रेंट देतोय, व्याज देतोय तर खर्च आहे. भाडं मिळतंय, व्याज मिळतंय तर फायदा आहे. जर खर्च असेल तर एक्सपेन्सेस, आणि जर मिळालं असेल तर इन्कम. एक्सपेन्सेस जर असेल तर डेबिट करून टाक आणि इन्कम नसेल तर क्रेडिट करून टाक. आणि डेबिट क्रेडिट जर जमलं तर आपल्याला कोणत्याही व्यवहाराची नोंद करता आली, आणि कोणत्याही व्यवहाराची नोंद जर करता आली तर आपण अकाउंटंट बनलो. आणि लक्षात घ्या फक्त हे 3 नियम जर तुम्ही लक्षात जर घेतले तर जगातली कोणतीही एंट्री तुम्हाला करता येईल, त्यात काहीच शंका येणार नाही. पण मग प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. कोणताही प्रयत्न आपण जर करत राहिलो तर तो माणसाला परिपूर्ण बनवतो. मग याच्यासाठी मी तुम्हाला या सगळ्यांची प्रॅक्टिस करून देईल. आपण हजारो ट्रान्झॅक्शन इथे बघणार आहोत, भरपूर ट्रान्झॅक्शन आपण बघणार आहोत पूर्ण वर्षभरामध्ये. जवळपास 800 ते 1000 ट्रान्झॅक्शन आपले पूर्ण होऊन जातात पूर्ण वर्षभरात. तर तुम्हाला कोणतीही एंट्री जर आली तर तुम्हाला ती करता येईल. तर आता तुम्ही फक्त लिहिताना लक्षात घ्या, इतकं मी दिलेलं आहे. तुम्हाला हे एका पेज मध्ये एवढं मावणार नाही, तर तुम्ही फक्त एवढं काम करा की आता वाचण्यापुरतं हे ठीक आहे, एवढं वाचून घ्या, कशामध्ये काय काय समजून घ्या. आणि लिहिताना फक्त इकडचं हे सोडून द्या आणि इकडचं हे लिहा फक्त. कारण हे जर मावत नसेल तर सोडून द्या, मावलं चांगली गोष्ट आहे, पण मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने पण लिहून देणार आहे. तर फक्त तुम्हाला इतकं लिहायचं आहे. केवढं बघा, तिकडची बाजू तुम्हाला फक्त लिहायची आहे. इतकं तुम्ही तुमच्या वहीमध्ये फक्त लक्षात ठेवा. गोल्डन रूल्स नाव टाकून लिहून ठेवा. गोल्डन रूल्स. पूर्ण अकाउंट तुमचं ह्या 3 नियमांवर डिपेंड आहे.
म्हणून त्याला आपण गोल्डन रूल्स म्हटलेलं आहे. एवढं तुम्ही क्लिअर करा, बाकी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.